जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं। नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं। जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा। दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गुह्यतां। संवरणे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं। भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं, रम्भाफलं पानकं। शाकानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं। ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं। वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा। साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया। संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहं। पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः। सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः, स्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। काल सज्जनगडावर जाण्याचा योग आला आणि सज्जनगडावर गेल्यानंतर मी अंतर्मुख झाले। इतके दिव्य दिव्य विभूती पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण एक अक्षरही बोलायला नको, आणि खरंच एक अक्षरही न बोलता मनामध्ये तिथलं सगळं तिथली विभूती, दैवी अशा सगळ्या त्या गोष्टी हृदयामध्ये अशा एकवटून जेव्हा घरी आली तेव्हा एक गोष्ट आणखी लक्षात आली की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, या दोन्ही गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात। आता सध्याच्या परिस्थितीत जर मी विचार केला आणि आज एक अशी गोष्ट सांगितली की जी आता आपण प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणजे ही काळाची गरज आहे, हे मला गडावर जाऊन आल्यावर कळलं। आता आत्माभूती आणि आत्मसाक्षात्कार, प्रकृतीचा खेळ कळावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, हे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये साक्षात्कार घडवण्याचा प्रयत्न करतो। स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी मिळाव्या यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यालाच म्हणतो की तुझ्या दासबोधासी तो बोध व्हावे, जे तुला करायचं ते करून घे माझ्यासाठी। मग माझ्यासाठी मी जेव्हा असं म्हणते तेव्हा माझ्या आत्म्याला शांती समाधान मिळेल याची काळजी मी घेते। पण या काळजीच्या सोबतच आपलं काहीतरी समाज ऋण आहे, आपलं काहीतरी देवऋण आहे, आपलं काहीतरी ऋषी ऋण आहे, हे सुद्धा जाणून प्रत्येकाने आता
येणारा जो अवतार आहे कदाचित तो 30 जुलैला झालासुद्धा असेल. मला काल अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची, सगळ्यांना माहिती आहे इथे सगळे तत्त्वज्ञ आहेत, सगळेजण वेदज्ञ आहेत, सगळे गुरुतुल्य व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलेले आहे याची मला जाणीव आहे. पण तरीसुद्धा आता असं वाटायला लागलं की आता हे जे विजयोत्सव साजरा केला आपण, तर तो विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत अवतार होणार नाही आहे. रामकृष्ण असे जे अवतार त्यांनी आत्तापर्यंत घेतले, आपण अज्ञानात होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, किंवा अतिशय सश्रद्ध लोक समाजामध्ये असल्यामुळे तो अवतार त्यांनी घेतले आपल्यासाठी. आणि आता त्यांनी एक अशी सोय करून ठेवली आहे कलियुगामध्ये की तुम्ही स्वतःमध्ये जाज्वल्य अभिमान आणि स्वतःची भक्ती, स्वतःचं कर्म असं जागृत करा आणि त्याला बाकी मी बळ देणार आहे, त्याला बाकी बळ देणार. जसं रावणाने म्हटलं की मी कोणत्याही नराच्या हाताने मरणार, म्हणजे कोणत्याही देवाच्या हाताने नाही मरणार, दैवी शक्तीच्या हाताने मरणार नाही. तर रामांना नररूपामध्ये यावं लागलं आणि नररूपामध्ये येऊन त्यांनी रावणाचा वध केला. हे का घडलं? कारण त्यांनी येण्याचं ठरवलं नररूपामध्ये. तर असा नररूपातला जो अवतार आहे तो आता थोडासा कठीण का वाटतोय? कारण तशा प्रकारचं वातावरण, जसं यज्ञयाग बंद झाले तशा प्रकारची अयोध्या नाही, तशा प्रकारची कौसल्या नाही, तशा प्रकारचा दशरथ नाही, तशा प्रकारचा धर्म नाही. पण तरीही अधर्म माजलेला आहे. तर धर्माचं रक्षण तर करायचंच आहे. मग धर्माचं रक्षण करायचं असल्यामुळे आपल्या पुराणांमध्ये सांगून ठेवलेलं जे आहे ना, ते कल्की अवताराचं वर्णन आता आपण अगदी लक्षात घेऊन प्रत्येकाने आजपासून, मी तर म्हणते आज लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी, आणि प्रत्येकाने एकदा जरी म्हटलं तरी एक वेगळ्याच प्रकारची क्रांती होणार आहे असा अनुभव, अशी अनुभूती मला काल जाणवली. कारण नुसते वेद वाचून आणि सगळे ज्ञान मिळवून आपलं काहीच होणार नाही आहे. आपल्या अंगातली जी भक्ती वाढली, ती भक्तीसुद्धा कशासाठी वाढली, का वाढली? नुसता आपल्या स्वतःचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे का? आपला आनंद तर आहेच, जो भक्त आहे तो आनंदी आहे, त्याला आनंद मिळाला, पण समाजाचं काही ऋण लागतो की नाही आपण? आता जेव्हा तुम्हाला वर्णन जेव्हा आपण करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. मला काय म्हणायचं आहे हे या गोष्टीमध्ये लक्षात येईल की जेव्हा धर्म फक्त शब्दांपुरता राहतो, ह्यावरती मी काय बोलायला पाहिजे, यामध्ये धर्म फक्त शब्दांपुरता राहतो. रामायण वाचतात, महाभारत वाचतात आणि सगळे यज्ञयागसुद्धा थोड्या प्रमाणात चालू आहे, पण ते सगळे फक्त शब्दांपुरते मर्यादित आहे. मग शब्दांपुरते मर्यादित असल्यानंतर खरंच भाव तिथे देव म्हणतात, तर देव प्रगट कसा होईल? आणि देव प्रगट झाल्याशिवाय कलियुग संपेल कसं? मग त्यामुळे कल्कीचा अवतार कसा आहे हे माझ्या दृष्टीने, माझ्या डोक्यात आलेली गोष्ट आज मला आत्मपरीक्षणात्मक बोलायची इच्छा आहे की कशा प्रकारचा तो अवतार असेल. आणि मानव स्वतःच्या विज्ञानाचा बंदिस्त दास होईल असं वर्णन आहे कलियुगाचं. आणि या वर्णनाला आपण नाकारू शकत नाही. सध्या आपण दास कशाचे झालो आहे? सध्या विज्ञानाचे दास झालो आहे. लिफ्ट बंद पडली तर आपण वर चढू शकत नाही, त्यानंतर मोबाईल हातामध्ये नसला तर आपल्याला करमत नाही. या सगळ्या गोष्टींनी आपण दास्यत्व पत्करलं आहे की नाही याच्यावरती विचार करायला पाहिजे. बरं, ते चुकीचं आहे असंही म्हणणार नाही, त्याच्यावरचा उपाय पुराणांमध्ये लिहून ठेवलेला आहे. पुराणांमध्ये लिहून ठेवला हे मला सज्जनगड गेल्यावर कळलं. म्हणजे ताबडतोब ह्या गोष्टीची प्रत्येकाने हा श्लोक आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा, घरामध्ये भिंतीवर लावायचा. माझं हे बोलणं पूर्ण झालं नाही तरी चालेल, पण तो श्लोक बाकी प्रत्येकाने रोज म्हणायचा. त्यांनी काय फायदा होईल? आमूलाग्र क्रांती घडेल समाजामध्ये, याची मला खात्री गडावरच पटली. शांत जेव्हा होती तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करत होता, तेव्हा सृष्टीची चेतना पुन्हा जागृत करण्याचं काम कल्की अवतार करणार आहे. आता कल्की अवतार काय आहे ते सुद्धा सांगते. ही काही चमत्कारिक घटना नाही आहे. आता जर मी तुम्हाला समोरासमोर प्रश्न विचारला तर खूप लोक नाराज आहे, समाजावर नाराज आहे, ज्ञानावर नाराज आहे. हे सगळं आमच्यावरती बंबार्डिंग होतं, डोक्यावरती एकसारखं सगळेजण आमच्या डोक्यावरती लादत असतात, त्याचासुद्धा त्रास होतो आहे. प्रत्यक्षात त्याचा फायदा काहीच दिसत नाही. मग ही काही चमत्कारिक घटना नाही आहे. जर आम्हाला काहीतरी करायचं असेल तर ती चमत्कारिक घटना न मानता ही शोधाची जननी समजून ही मानवतेची अंतिम परीक्षा आहे म्हणतात. मी पुराण वाचले काल, त्या पुराणामधल्या काही संदर्भ घेतले आणि सांगते ही मानवतेची अंतिम परीक्षा आहे. आत्तापर्यंत जे त्रेतायुगामध्ये घडलं ते तर आपल्याला न कळता अवतार झाले विष्णूंचे. त्यानंतर आपल्या सत्ययुगामध्ये रामांनी अवतार घेतला. या सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णांनी अवतार घेतला. आता जो अवतार घ्यायचा आहे त्याचं जे स्वरूप सांगतात आहे ते स्वरूप प्रत्येकाच्या हृदयात बसलेलं आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये ते स्वरूप आहे.
तो चांगुलपणा जिथे दिसेल ना, ते सगळेजण चांगले एकत्र होतील आणि मग अशी काहीतरी घटना घडेल की जी मानवतेची परीक्षा आहे अंतिम, आणि ती अंतिम परीक्षा पास झालं तेव्हा कुठे कलियुग संपेल. हा कल्की अवतार आपल्या स्वतःमध्ये येणार आहे. मग आता हे जे विजयादशमीबद्दल बोललो आपण त्या दिवशी, विजयादशमीमध्ये आत्मपरीक्षण करून आत्मशक्ती जर जागवली, आत्मशक्ती जर प्रत्येक व्यक्तींनी जागवली, मग तो कल्की अवतार आहे आणि तो जुलै महिन्यात झालेला आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यातली फळं आणि त्याचे परिणाम दिसायला लागतील. प्रत्येकजण तळमळतोय की नाही काहीतरी करायला, हे मला पटवून द्यायचं आहे. मग ते पटवणं म्हणजे कलियुगाचं सुरुवात जरी झाली तरी कल्की अवतार अतिशय उत्तम प्रकारचा अवतार. कृष्ण समोर होता तरी लोकांना कळला नाही, राम समोर होते तरी कळला नाही, कल्कीसुद्धा कसा कळणार आहे? कल्कीचा जन्म झालेला आहे कुठे? प्रत्येकाच्या हृदयात झालेला आहे. आणि जे बाकीचे बंदिस्त आहेत ना विज्ञानामध्ये, त्यांच्यावरती विजय हे हृदयामध्ये बंदिस्त असलेला कल्की करणार आहे. हे उदाहरण अगदी तंतोतंत लागू पडतं आहे. प्रत्येक हृदयामध्ये जन्म घेईल, लिहिलेलं वाक्य आहे पुराणामध्ये. ते प्रत्येक हृदयामध्ये जन्म घेईल ज्यामध्ये खोटेपणा, लालूच आणि अन्यायाचा विरोध असेल. प्रत्येकाला असं वाटेल खोटेपणाचा, अन्यायाचा आणि लालूचेचा विरोध मला करायला पाहिजे, करू शकत नाही. त्याचं एक रिझनसुद्धा आहे, त्याचं एक कारणसुद्धा आहे. याची तलवार यावेळी बाहेरची नसेल तर ती विवेकाची ज्वाला असेल आणि अंधकाराला आतून जाळून टाकेल, अंधकाराला आतून जाळून टाकेल. हे कसं पटेल बघा. हे माझे एक शब्द म्हणजे माझे स्वतःचे नाही, हे पुराणातली वाक्य आहे जी आपल्या अतिशय फायद्याची आहे. त्यातले त्यात गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन आहे आजचं, ते सुद्धा आजचं असंच आहे की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचं संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असं समजावं. नेमकं महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला या भाषणाला मिळालेला आहे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जी ज्वाला निर्माण होईल म्हणजे आपण सुद्धा कदाचित त्या अवताराचा अंश असू शकतो. कारण प्रत्यक्ष राम जेव्हा होते तेव्हाही रामांना कोणी ओळखलं नाही, फार थोड्या लोकांनी ओळखलं. नंतर कळलं की रामावतार झाला, कृष्णावतार झाला ते नंतर कळलं. फक्त गोपींना सोडून बाकी सगळ्यांना अर्जुनाला समजावून सांगावं लागलं तरी कळलं नाही. तसं याचं वर्णन आहे की ज्याच्या हृदयामध्ये अशा प्रकारची ज्वाला विवेकाची निर्माण झाली तो कल्की अवतार झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि काही ज्योतिषी तर सांगतात आहे की जुलै महिन्यापासून हा कल्की अवताराचे अवतरण सुरू झालेलं आहे. म्हणजे इतका अतिरेक कोणत्याही गोष्टीचा झाला तो जाणवतोय की नाही. पण अति तेथे माती जरी त्या ठिकाणी म्हटलं तर इथे अति झाल्यानंतरच परीक्षा असते आणि ती आपल्या मानव जातीची अंतिम परीक्षा आहे. आता ही अंतिम परीक्षा देत असताना जो विवेकाने जागृत राहून ती परीक्षा देईल, स्वतःचं कर्म करेल आणि त्यालाच ह्या सगळ्या गोष्टीचं फळ मिळणार आहे. कारण तो कल्की अवताराचं तेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक हृदयामध्ये मी वसलो आहे ही जाणीव बाकी कल्की अवतार आपल्याला करून देणार आहे. याचा धार्मिक अर्थ काय आहे? मग या कल्की अवताराचा धार्मिक अर्थ काय की कल्की नाही का ही एक गोष्ट नाही आहे, एक मूर्ती नाही आहे, तर ती अवस्था आहे मनाची. सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात मोठी अवस्था जी आपली मनाची अवस्था आहे ती कल्की आहे. मग कदाचित आपल्यामध्ये उत्तम गुणांचा आणि काहीतरी करण्याचा, समाज ऋण फेडण्याचा किंवा काहीतरी देण्याचा जर आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण होत असेल आणि वाढतोय, आता कितीतरी संस्था अशा तयार झाल्या आहेत, तर ती अवस्था आहे मनाची. मग आपल्या मनामध्ये जर ती अवस्था असेल तर तो कल्कीचा अंश समजायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्याचं इतकं सुंदर विश्लेषण आहे की जेव्हा ईश्वराचा प्रकाश पुन्हा मानवाच्या अंतःकरणात उतरतो, हा धर्माचा अंत नाही, हा धर्माचा पुनर्जन्म आहे. आता धर्म किती रसातळाला गेला तुम्ही कल्पना करा. शाळेमध्ये सुद्धा बघा, शाळेतले शिक्षक कुठे धर्म चालवतात का बघा. शाळासुद्धा धर्मविरहित झाल्या. धर्मांची स्थानंसुद्धा धर्म सांगत नाहीत. एखादा अत्याचार जेव्हा होतो तेव्हा धर्माचारी काही बोलत नाही, शंकराचार्य काही बोलत नाही, मोठ्या मोठ्या संस्था काही बोलत नाही, कीर्तनकारसुद्धा फक्त पैशासाठीच कीर्तन करतात. अशी अवस्था आली आहे की नाही हे सगळं लिहून ठेवलं आहे की हे सगळं अतिरेक होणार आहे. आणि हा जो अतिरेक झाला, अतिरेकाच्या नंतर जो एखादा व्यक्ती अशा समूहाने येईल एकत्र की ज्याच्या हृदयामध्ये हे धर्मजागृती झाली आहे, असा तळमळून सगळेजण एकत्र येतील आणि ती जी अवस्था आहे ती धर्माचा पुनर्जन्म होणार आहे. काहीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. किंवा एकदा जेव्हा अति होतं की नाही, एखादं दुःख जेव्हा अति टोकाला जातं तेव्हा ते दुःख कमी व्हायला सुरुवात होते. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हाच ते कमी होतं. 25 वर्षापूर्वी ही अवस्था नव्हती. कोणी जर म्हटलं असतं की असं होणार आहे तर होणार, आपल्याला मान्य झालं नसतं. पण आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला कलियुगाचा अंश दिसतो आहे.
कुटुंबापासून याची सुरुवात झालेली आहे. कुटुंबामध्ये कली आलेला आहे, संस्थांमध्ये कली आलेला आहे. पण इतक्या ठिकाणी येऊन सुद्धा जर हृदयात बसलेला भगवंत जर जागृत झाला ना, त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या हृदयात जरी जागृत झाला आणि त्यांनी इतर कुटुंबातले एक व्यक्ती जरी पकडला हाताशी आणि त्याला जर समजावून सांगितलं, तर ते सगळे एकत्र मिळून काय क्रांती करतील, ते आपला कल्की अवतार आहे. तो अवतार आहे हे वाचून सांगते. आणि हे जे तिथे ऐकलं, ते ऐकल्यानंतर पटलं आणि त्याच्यावरती मनन चिंतन करून हा भाग मांडते. हा जो आपल्यामध्ये नुसता आनंदाचा भाग, आता भक्त राहून चालणार नाही. फक्त भक्त होऊन स्वतःचा आनंद आपण निर्माण करायचा नाही, उलट काही ना काहीतरी समाजाचा ऋण फेडायचा आहे आपल्याला. ह्या दृष्टीने सगळेजण जेव्हा एकत्रित येतील आणि आपण प्रत्येकजण विचार करा, वेगवेगळ्या क्षेत्रावरती हे कार्य चाललं आहे. आणि तो म्हणे सगळ्यात जास्त अंधकाराला आतून जाणारा असल्यामुळे ते सगळेजण एका नेटाने एकत्र येतील. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षापूर्वी जसा एकत्र त्यांनी आणलं आणि त्यांची 100री पूर्ण झाली, तसंच हे आताच्या कल्की अवतारामध्ये जे काही हृदयस्थ ज्यांच्यामध्ये हृदयामध्ये ही ज्वाला जागृत झाली, ते सगळे एकत्र येतील. म्हणजे कोणता आहे कल्की अवतार? आपणच आहे. जे कोणी जागृत होतील, जे कोणी पेटून उठतील, ते सगळेजण कल्की अवताराचे अंश आहेत असं म्हणायला हरकत नाही. समजत नाही आपल्याला, कारण समजण्याचं कामच नाही. ज्या अवतारात जे देव असतात ते समजत नसतात. आता दुसरा वैज्ञानिक अर्थ काय आहे? आता वैज्ञानिक अर्थ, धार्मिक अर्थ सांगितला कल्की अवताराचा असा की कल्की ही अवस्था आहे. एखाद्याला अति त्रास झाला, तो म्हणेल मला कुटुंबाकडे बघायचं नाही, आता नुसतं कुटुंब काही करायचं नाही, मला सगळ्या समाजाला एकत्र आणून मला माझ्या धर्माची स्थापना करायची आहे. असा एक जरी आत्मा निघाला बाहेर, असे अनेक आत्मे एकत्र येतील आणि मग कल्की अवताराची शेवटची परीक्षा मानव देणार आहे. मग त्याचा वैज्ञानिक अर्थ काय आहे? आता जर धार्मिक अर्थ कळला तर वैज्ञानिक अर्थ असा आहे की ही जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, मोबाईल आहे, कोणीही कॉम्प्युटरवर बसल्यानंतर, कॅल्क्युलेटर हातात घेतल्यानंतर कोणीही पाढे म्हणत नाही, कोणी काहीही या जुन्या गोष्टी करत नाही. रांगोळी जरी काढायची दारात म्हटलं तरीसुद्धा ते रांगोळी आपल्या हाताने न काढता साच्याने काढतात. इतकं आपण त्या गोष्टींवरती अवलंबून आहे याची जाणीव झाली की नाही, हे पुराणात लिहून ठेवलं आहे. मग हे होणारच होतं. आता हे असं घडलं, आता त्याच्या पुढे काय? आणि तंत्रज्ञान मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाईल. काल तर म्हटलं पंचमहाभूत एवढे आपण मानतो, एवढे पंचमहाभूत आपण मानतो, पण प्रत्येक पंचमहाभूतांवरती प्रयोग केले आहेत. आगीवरती प्रयोग केला आहे, पाण्यावरती प्रयोग केला आहे, आकाशावरती प्रयोग केला आहे, पृथ्वीवर तर प्रयोग चालू आहे. हे सगळं अतिरेक केला आहे ना, त्या अतिरेकाचा परिणामसुद्धा झाला. किती कळतं? ह्या पुराणांमधून आपल्या किती डोळे उघडायला जागा आहे. आपण अनुभवतोय, आपण भोगतोय. आणि जाणीव जर झाली, विजयादशमी झालेली आहे, आणि विजयादशमी झाल्यानंतर ज्या आत्मतत्वाची जर जाणीव झाली, तर आत्मतत्वाला ते पटतंय, खरंच असं घडलं, सगळं नियंत्रणाबाहेर जाईल. अजून गेलं नाही असं वाटतंय, अजून नियंत्रणाबाहेर जाईल. असं जेव्हा नियंत्रणाबाहेर जाईल, तेव्हा सृष्टीला नियंत्रित करण्यासाठी चेतनाधारी विकास युग सुरू होईल. चेतनाधारी. आता तुम्ही सोशल वर्कमध्ये जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये जाता, खूप जण असं विचार करतात की आम्हाला ना हे असं आवडत नाही. स्वच्छता मोहीम राबवतात, त्यानंतर निसर्गावरती प्रयत्न करतात, निसर्गाला सामान्य करण्यासाठी प्रयत्न करतात. हे सगळं मोठ्या स्तरावरती चालू आहे. मग हे कोण करत आहे? देव आला आहे का? अजूनपर्यंत देवाचा कोणता अवतार आला आहे का? त्या माणसांना आतमध्ये त्याची जाणीव झाली आणि या सगळ्या गोष्टी कृत्रिम ज्या आहेत, त्या कृत्रिम गोष्टी थांबवायचा ते प्रयत्न करतात आहे. आता थांबवण्याचा प्रयत्न करताना एकाचे 10, 10चे 100, 100चे 1000 असे होतील. सगळ्या जणांना ते पटेल, कारण बुफे जेवण घेऊन माणूस कंटाळलेला आहे. त्यामुळे पुन्हा पंक्ती बसतील, पुन्हा धर्माची स्थापना होईल. पण केव्हा होईल? जर त्या लोकांनी कार्य केलं आणि ह्यांना ते पटलं, नवीन पिढीपासून ते जर कार्य केलं, तर कल्की अवतार झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून कोणीही नकारात्मक विचार करण्याची गरज नाही. जेव्हा अति अशुद्धता येते, तेव्हा शुद्ध पुन्हा येत आहे. अति जेव्हा दुःख भोगतो, तेव्हा सुखाची जाणीव होते. असं अतिरेक या सगळ्या गोष्टींचा झाला. वैज्ञानिक अर्थ आपला असा काढायचा, या सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाला. आणि ते आपल्या सगळ्या देवतांना, पुराणांना माहिती होतं की असं होणार आहे. कारण बुद्धीच्या खेळावरती हे लोक खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, पंचमहाभूतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील, कृत्रिम पाऊस काय पाडतील, सगळं करायचा प्रयत्न करतील. पण सगळ्या ठिकाणी फेल होतील. आणि सगळ्या ठिकाणी फेल झाल्यावर एखादा आत्मतत्व जाणलेला व्यक्ती सांगेल, हे सगळं करू नका, हे सगळं थांबवायला पाहिजे. असा वैज्ञानिकांना सुद्धा चॅलेंज करणारा असा एक गट तयार होईल. एक व्यक्ती नाही, एक गट तयार होईल. आणि भक्त आपापल्या कामामध्ये मग्न आहेत.
भक्त जो आहे घरात बसेल, शांतपणे आत्मपरीक्षण करेल आणि लागलीच कोणी म्हटलं की समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तुटून पडेल. हो, मला करायचं आहे, माझं कुटुंब मला वाचवायचं आहे, मला पुढची पिढी माझी वाचवायची आहे, असं म्हणून प्रत्येकजण घरातून असे बाहेर पडतील. हा कल्की अवतार आहे. हा कल्की अवतार पुराणामध्ये लिहून ठेवलेला आहे. आता याचा दार्शनिक अर्थ काय आहे? दार्शनिक अर्थ असा आहे की प्रत्येक युगामध्ये कल्की अवतार घेतात. आपल्याला हे माहिती नसलेल्या गोष्टी असल्यामुळे आपण घाबरून जातो. असं वाटतं कसं होईल आता, इतकं वाईट झालं आहे सगळं, आम्ही आमच्यावरती विजय मिळवून फायदा काय, आम्हाला जग असं रसातळाला जाताना दिसतंय. मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या आहेत, मोठे मोठे स्विमिंग टँक घरामध्ये आहे, पण पोहायला लोक नाही आहे. कार्यालय घेतात लोक, पण कार्यालयामध्ये राहायला लोक नाही. AC चे कार्यालय घेऊन सुद्धा लोक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहतात. हे अतिरेक नाही का झाला? मग याचा दार्शनिक अर्थ असा आहे की प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये कल्की जन्म घेतात. कधी विचारांच्या रूपात, कधी विचार चांगले असतात, तर कधी सत्याच्या रूपात म्हणजे रामासारखं सत्याची स्थापना करतात, तर कधी एखाद्या साधक किंवा वैज्ञानिकाच्या रूपात. एखादा वैज्ञानिकसुद्धा म्हणून जातो की हे जे मी करतोय ना त्याचा देवकण मिळाला म्हणतात. प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स नंतर त्याच्याही खाली जावं लागतंय आणि ते काश ती जिथे संपतंय तिथे म्हणे देवकण मिळाला, गॉड पार्टिकल. मग ते कोणी सांगितलं? वैज्ञानिकांनी सांगितलं. आधी वैज्ञानिक काय म्हणत होते? आम्ही अध्यात्म मानत नाही. आम्ही अध्यात्म मानत नाही म्हटल्यानंतर जर त्या वैज्ञानिकांनी सांगितलं की कुठेतरी काहीतरी गॉड पार्टिकल आहे. जेव्हा आपण आंब्याचं झाड लावतो त्या बीमध्ये सगळं आंब्याचा वृक्ष सामावलेला आहे हे त्याला जेव्हा कळतं, गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी लावला तेव्हा फार आनंद झाला. पण नंतर म्हणाला हा शोध लावून वर उडून जमिनीत जाऊन पाण्यावर पोहून आकाशात जाऊन असा काहीही फायदा झाला नाही मानवाचा जो अध्यात्मातून होऊ शकतो. ह्याची जाणीव त्या वैज्ञानिकांना सुद्धा होईल. जसे साधू संत ऋषीमुनी काम करतात तसंच वैज्ञानिकसुद्धा काम करतील. कारण वैज्ञानिकांनी जे काम केलेलं आहे, करून ठेवलं आहे, त्यापासून त्याचे तोटे त्यांना कळू लागले आणि त्यांच्यामध्ये कोणती शक्ती जागृत झाली? नाही. नुसतं काम करून चालणार नाही, ह्याच्यासोबत समाज विघातक जे कृत्य घडत आहे ते थांबवायला पाहिजे आणि समाजाला जे चांगलं आहे ते करायला पाहिजे, असा त्यांचा अंतरात्मा जागृत होईल. झालेला आहे. बरेचदा आपण बघतो वैज्ञानिक विठ्ठल म्हटल्याने हार्ट रेट चांगला होतो असं सांगणारे डॉक्टर आहेत. हे जेव्हा आपण समाजामध्ये बघतो म्हणजे त्याची जी जाज्वल्य ज्वाळा आहे ती हृदयातून प्रगटली. कुणाच्या? वैज्ञानिकांच्या. कोणते वैज्ञानिक? जे स्वतःच्या बुद्धीवरती असं म्हणत होते की माझी बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे आणि विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची गरज आहे. विज्ञानाच्या शिवाय आपण जगू शकत नाही. पण कुठेतरी थांबायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करायला पाहिजे, अशी अवस्था वैज्ञानिकांची सुद्धा होईल. म्हणजे वैज्ञानिक आणि ऋषी म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख संगम घडणार आहे. कारण ह्यांनाही पटलं आहे, त्यांना तर पटलंच आहे, ते तर म्हणायच्या मागेच आहेत. पण याचा अर्थ मी कमतरता घेतली असं म्हणायचं नाही त्यांना. वैज्ञानिकांची कमतरता अजिबातच नाही. उलट वैज्ञानिक म्हणतील या बुद्धींनी सुखसोयी दिल्या, पण त्या सुखसोयींच्या सोबत आत्मपरीक्षण करण्याची क्षमता फक्त ऋषीमुनी देऊ शकतात हे ते मानतील. आणि असे मानलेले लोक जेव्हा तयार होतील तेव्हा एक नाही राहणार. ते एवढे कॉन्फरन्स घेतील, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि सांगतील की अध्यात्म आवश्यक आहे. आणि अध्यात्म म्हणजे पूजा अर्चेवर भर देणार नाही. ते म्हणतील तुमची शांती कशातून आहे? कदाचित स्वच्छता करून आहे, कदाचित देशाची सेवा करून आहे, कदाचित लहान मुलांना चांगले संस्कार देऊन आहे, आयांना शिकवणं आहे. हे सगळं सांगतील वैज्ञानिक सांगतील, सगळे मोठे लोक सांगतील. पुन्हा रामराज्य येऊ शकतं. आणि ते येण्यासाठी जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हाच या गोष्टी जाणवतात. अन्यथा बुफेला जाऊ नका, तुम्ही व्हिडिओ लावू नका असं जर म्हटलं तर कुणीही ऐकलं नसतं. जसं जर म्हटलं असतं ही जी माया आहे ना, हे सगळं जग म्हणजे माया आहे असं जे वेदांत सांगतो कोणी ऐकत नाही. पण जेव्हा कळतं अरे आपला मुलगाच आपल्याला विचारत नाही असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरे माया मिथ्या आहे. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय माणूस त्यामध्ये उतरत नाही. देवाची लीला अगाध आहे. देवाने इतकं माणसाला मोकळीक देऊन टाकली, जे वाटलं ते करा. आणि वाटलं ते केल्यानंतर काय घडलं की शांती हरपून गेली. उलट जुन्या काळी शांती होती की काय असं वाटायला लागलं पैसा नसताना. ह्याचा सगळ्याचा मिलाप होईल, विवेक जागृत होईल. आता इथे कुठे दासबोध आला आणि काय आलं? आतमध्ये असलेला विवेक जो जागृत झाला तर मग धार्मिक, वैज्ञानिक, दार्शनिक या तिन्ही अर्थांनी जेव्हा विचार केला तेव्हा कल्कीचा अवतार झालाय की नाही ह्याच्यावरती विचार करा. झालाय. कारण जरीही नकारात्मक दिसत असलं, जसं कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा 5च पांडव होते, 100 कौरव होते, तसे 100 का असे ना, पण अशा पद्धतीत कोणाचं तरी
अशा पद्धतीचा जो विचार करू शकतो, मग आपल्या मनाला थोडीशी उभारी आली, आपण काय करायला पाहिजे हेही ठरलं, आणि काय होणार आहे, अतिशय चांगलं काहीतरी घडणार आहे. त्याच्यासाठी एक श्लोक आहे. मग आता अथासो युगसंध्यायाम दस्यु प्रयेषु राजसु जनिता विष्णू यशसो नामना कलगिरी जगतपती. आता असे शाश्वत विचार हा केला यासाठी की जेव्हा मानव स्वतःला देव समजू लागतो, हा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा आहे. मी तर खूप घेतला की प्रत्येक मानव आपल्याला काहीतरी विशेष आहे, अहंकाराने इतका डुबलेला आहे, इतका जास्त ज्ञानाचा अहंकार, बुद्धीचा अहंकार झाल्यामुळे तो स्वतःला देव समजू लागतो. प्रत्यक्षामध्ये हनुमंताजवळ शक्ती असून सुद्धा हनुमंतांनी कधीही त्या शक्तीचा वापर रामाचं नाव घेतल्याशिवाय केला नाही, असा कोणीही विचार न करता एखादी गोष्ट आपल्याजवळ आली की तो स्वतःला देव समजू लागतो. तेव्हा देवाला मानव बनून उतरावं लागतं. तेव्हा देवाला मानव बनून उतरावं लागतं की तू देव समजतोय, तू देव नाही. मानव रूपामध्ये येऊन दैवी कार्य करावं लागतं. म्हणजेच ह्या जगामध्ये कुठेतरी याची उत्पत्ती झाली आहे. कोणता तरी मानव कितीतरी मानवांना घेऊन आता ह्या कल्की अवतारामध्ये आपल्यासमोर येणार आहे. कारण भगवंतांनी सांगितलंच आहे तसं की जेव्हा देव स्वतःला समजेल आणि जेव्हा शब्दांपुरता धर्म राहील, कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही, धर्म म्हणजे धर्माच्या दृष्टीने कोणतं तरी आचरण आहे का, नाही, तो फक्त शब्दापुरता आहे. पोपटपंची सगळेजण करतात. हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा म्हणतात आहे ते अथासो युगसंध्यास्याम दस्यु प्रयेषु राजसु जनिता विष्णू यशसो नामना यत्किर जगतपती. अशा पद्धतीने हा कल्की जगतपती होणार आहे. कारण ही आमच्या मानवांची शेवटची परीक्षा आहे. कल्की अवतार जो आहे, जेव्हा चेतना अवतार पुन्हा जागणार आहे आपल्यातला, पटताय का? मला तरी वाटतंय की हा नवीन विषय जड जरी असला तरी तो अनुभवाचा आहे. एकट्याच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती काहीतरी चळवळ मोठी असते. मग पुन्हा जागेल जेव्हा धर्म फक्त शब्दात अडकतो आणि मानव स्वतःच्या विज्ञानाचा बंदिस्त दास बनतो. आता ही जी घटना पुराणात लिहून ठेवली ही आपण अनुभवत नाही आहे का? आता सध्या आपण बंदिस्त दास झालेलो आहे विज्ञानाचे. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतःला देव समजू लागलो, आपण स्वतःला अति समजू लागलो. कोणत्याही प्रकारची शरणागती आपल्यामध्ये नाही अशी उन्मत्त पिढी निर्माण झाली आहे. हे सत्य आहे, नकारात्मक बोलायचं नाही. हा कलियुगाचा अर्थच असा आहे की असं होणार आहे. हे जेव्हा झालं तेव्हा हा चमत्कार घडत नाही. तेव्हा चमत्कार आता रामाचा जन्म झाला तो भक्तीतून झाला, कृष्णाचा जन्म झाला तेही विनाश करण्यासाठी. तशा यशोदा, तशी देवकी, तसे त्याचे आईवडील, अशा प्रकारची पुण्याई त्या लोकांची असल्यामुळे त्यांच्या पोटी भगवंत आले. या ठिकाणी भगवंताला यायला जागाच नाही आहे कलियुगामध्ये. पण भगवंत म्हणतो तुमच्या हृदयामध्ये मी प्रगट होतो. जो कोणी चांगला विचार करत असेल त्या सगळ्या कामाला मी यश देतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जर एखादा व्यक्ती असा उभा राहिला तर मी स्वतः तुम्हाला मदत करतो. म्हणजे आपल्यातली चेतनाशक्ती जागृत करणे हे आपण नवरात्रामध्येही बोललेलं आहे. त्याचाच विजयोत्सव आपण साजरा केला आहे. आणि हा कलियुगाचा अवतार झालेला आहे असं समजून आपण स्वतःला तो अंश समजून स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता जर थोडं अमर्याद विचार करायला लागलो, चांगल्या गोष्टींना आपण जर प्रोत्साहन द्यायला लागलो, वाईट गोष्टींचा विरोध करायला लागलो, तर ते कल्की अवताराचं लक्षण आहे. हा काही चमत्कार नाही आहे, ही मानवतेची अंतिम परीक्षा आहे. कल्की आज झोपलेल्या प्रकाशाला जागृत करतो आणि ते करतो आहे. 100 वर्षापासून RSS करतोय, हिंदू धर्म संस्था करतात, पण ते सगळे धर्म नावापुरते राहिले हे जाणवत आहे. म्हणून आपण आता असा विचार करायचा की आपणच स्वतः उठायचे. जो अंतःकरणाचा दिवा लावतो आणि अंधकार जाळून टाकतो, तो जो प्रत्येकाच्या हृदयात न्याय, सत्य आणि प्रेमाचं बीज पेरतो, त्यांनी पेरलेलं असं जर एखाद्याला वाटलं की आपण एखादं कार्य करावं, असं जर एखाद्या व्यक्तीला वाटलं तर त्याला साथ द्यायची, प्रत्येकाने त्या गोष्टीला साथ द्यायची. ही माझी बीज पेरणीच आहे. खूप मोठं संघटन पुढे होणार आहे. आपण असलो किंवा नसलो तर या विवेकाचं संघटन खूप मोठं होणार आहे. आणि हा जो युगाचा संधिकाल आहे सध्याचा, आपण त्रस्त झालो आहे. इतका त्रास होतो आहे, आपल्या काही दोष नसताना सुद्धा आपण भरडलो जातो आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण संपवू शकतो असं भगवंत स्वतः पुराणात म्हणतात आहे. संधिकालानंतर जेव्हा लूटमार करणारे, आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला अजून एक सांगते, त्याच्यात लिहिलेलं त्यांनी म्हटलंय या युगाचा संधिकाल म्हणजे काय आहे माहिती आहे?
या युगाचा संधिकाल म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आत्ता मी तुम्हाला सांगितली तर माझं धाडसी विधान असेल. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं लुटमार करणारे राजे असतील. लुटमार करणारे राजे. आता यात सगळं आलं, मला काही बोलायचं नाही. लुटमार करणारे राजे, जेव्हा विष्णुयश नावाच्या आणि जेव्हा लुटमार करणारे राजे असतील तेव्हा कल्कीचा जन्म होईल. मग लुटमार करणारे राजे आपण बघत नाही आहे का? बघत नव्हतो का? म्हणजे कल्कीचा जन्म झालेला आहे. कोणता तरी व्यक्ती असा येणार आहे की तो हजारो लोकांना घेऊन पुढे येणार आहे. आणि हे कुठे पटलं? सज्जनगडावर याची अनुभूती आली. कोणी काही असो, कितीही राजकारण करो, पण तो जो हृदयात पेटलेला अग्नी आहे ती ज्वाळा रूपामध्ये केव्हा पेट घेईल सांगता येत नाही. आणि धर्माला मदत करण्यासाठी भगवंत सतत तयार आहे. मग यत् सेजसा निर्हती भीमो विश्वात्मकम तम तुरंगम भजाम. असा तो घोड्यावर बसून म्हणजे तो शक्तिशाली असा जो अवतार आहे तो अवतार कणा 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 रूपाने आपल्यामध्ये येतो आहे. आता त्याचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र एक एक शब्द नाही, वेळ किती झाला आहे माहिती नाही, एक एक याचं लिहून घ्यायचं आणि रोज प्रत्येकाने म्हणायचा. हा माझा प्रेमळ आग्रह असेल, कारण मीही आता सुरू करणार आहे हे सगळ्या गोष्टी म्हणणं. आता श्री गणेशाय नमः सुशांतो वाच. मी सरळ त्याचा अर्थासकट सांगते कारण पुन्हा वेळ जाईल म्हणण्यामध्ये, म्हणून या ठिकाणी म्हटलंय जय हरे मराधीश सेवितम तव पदांबुजम भूरिभूषणम कुरु ममाग्रत साधु सत्कृतम त्यज महामते मोहमात्मनः. हा पहिला श्लोक आहे, सुशांत नावाच्या मुनींनी लिहिलेला आहे. आणि बघा त्याचा अर्थ बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटेल हेच खरं आहे, बाकी काहीही खरं नाही. कारण सुशांत मुनी काय म्हणतात या ठिकाणी, हे हरी, देवतांच्या राजाने पूजलेले अलंकारांनी सजलेलं तुझं कमलासारखं पावन चरण माझ्या जीवनात पावित्र्याचा प्रकाश उजळवू दे. हे प्रत्येकाने म्हणायचं आहे, लहान थोरांनी म्हणायचं आहे. हे महाबुद्धिमान प्रभो, माझ्या मनातील सर्व मोह दूर करून सद्गुणांचे सानिध्य लाभू दे. आता हा एवढा सोपा श्लोक आहे का? माझ्या मनातला मोह दूर कर. माझ्या मनातला मोह दूर कर म्हणजे मला फक्त कुटुंबापुरतं आणि स्वतःच्या बुद्धीपुरतं मर्यादित राहू नको. तुझं अतिशय सुंदर असं अलंकारांनी सजलेलं तुझं कमलासारखं जे पावन चरण आहे ते माझ्या हृदयामध्ये नित्य वसू दे. असा हा पहिला श्लोक आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला आपण जर ऐकलं ना तर त्या अगदी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तव वपुर गज द्रुप संपदा विरचितम सता मानसे स्थितम रतिपतेर्मनो मोहदायकम कुरु विचेष्टितम कामलम पटम. आता त्यांनी म्हटलंय तुझं सुंदर रूप जे आहे ते सृष्टीच्या सौंदर्यात उतरलेल्या सत्पुरुषांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आता जे जे चांगले असतील या जगामध्ये, जे जे सुंदर दिसत असतील त्यांच्यामध्ये तो विराजमान आहे हे मला दिसलंय. कलियुगामध्ये मी हेच करू शकतो. कल्की अवतार म्हणजे हेच आहे, मी करू शकतो. तो जे ज्या ज्या चांगल्या लोकांमध्ये विराजमान आहे ना, ते विराजमान असलेलं रूप मला दिसलं. ते प्रेमाचा आनंदाचा स्रोत आहे. म्हणून माझ्या अंतःकरणात प्रेमाने वस्ती कर आणि माझ्यावर आनंदाचा वर्षाव कर. हे फक्त एकट्यापुरतं मर्यादित आहे. पहिल्यांदा स्वतःसाठी की माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव कर, माझ्यावरती आनंदाचा वर्षाव कर. मी शांत आणि समाधानी झालो की मी पेटवतो वणवा, मी वणवा पेटवतो. ही आपल्याला एक ग्वाही द्यायची आहे एक प्रकारची. तव यशोज गच्छोकनाशकम मृदुकृथामृतम प्रीतिदायकम स्मितसुशोभितम चंद्रवन्मुखम तव करोत्कलम लोकमंगलम. आता त्यांनी म्हटले तुझ्या कीर्तीची जी कथा आहे शोकाचा नाश करणारी आहे आणि हृदयाला सुख देणारी अमृतासारखी आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? हे जे तळमळणारं आपलं मन आहे, इतकं कलियुगाचा प्रकोप आपण बघतोय, इतकी तळमळ लागली आहे. घरात नाही, समाजात नाही, शाळेत नाही, कुठे 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 शांतता नाही आहे. अशी जी शांतता नाही, याही परिस्थितीत हा जो देव आहे तो मला मनापासून शांतता देणार आहे. कारण मी तुझ्या मागे आहे आता आणि चंद्रासारख्या तुझ्या कृपाळू हास्याने जगामध्ये मांगल्य, आनंद आणि शीतलता पसरो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. जगामध्ये जर त्यांनी जगामध्ये शीतलता, मांगल्य पसरवायचा प्रयत्न केला तर त्याला पकडून ठेवण्याचं सामर्थ्य आता माझ्या या हृदयामध्ये आहे. कारण माझ्या हृदयामध्ये त्यांचंच रूप आता माझ्या मनामध्ये विराजमान आहे. मम पती स्वयं सर्व दुर्जयो यति तवा प्रियम कर्मणाचरेत जहि तदात्मना शत्रुमुद्यतम कुरु कृपाम न च कृतिदृशीश्वर. हे स्वामी,
तू अगाध शक्तीने परिपूर्ण आहेस. माझ्याकडून जर तुझ्या अयोग्य आणि अप्रिय कर्म झालं असेल, असं आपणच म्हणायचं आहे की माझ्याकडून जर एखादा अप्रिय कर्म झालं असेल तर ते कर्माला क्षमा कर माझ्या, आणि आता मी तुला सोडणार नाही आणि माझ्या सगळ्या दोषांचा नाश कर. आणि हे अपूर्व असा कटाक्ष फक्त माझ्यावर नाही, माझ्या कुटुंबावर, माझ्या समाजावर, माझ्या देशावर आणि पूर्ण जगतावर तू टाक. जेव्हा तू हा अशा प्रकारचा कृपा कटाक्ष टाकशील तेव्हा त्यांच्या हृदयाला शांती मिळेल. तोपर्यंत ते चिडचिड 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 करतील आणि विचित्र जे वागतात ते सगळेजण शांत होतील. महदम युतम पंचमात्रया प्रकृतिजायया निर्मितम वपुः तव निरीक्षणा लीलया जगस्थितिलयोदयम ब्रह्मकल्पितम. माझा हा देह पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आहे. हा ज्ञानाचा प्रकार मला माहिती आहे की पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि अहंकार आणि मायेने व्यापलेला आहे. तुझ्या स्पर्शाने आणि तुझ्या अनुकंपेने विश्वाचा हा खेळ मला सतत बघावा वाटतो. पण ती जी अनुकंपा आहे ती फक्त मायेपुरती मर्यादित न ठेवता आता सगळ्यांना सांग की हा पंचमहाभूतांचा देह आज जाणार आहे. पंचमहाभूतांपासून जे काही निर्मित आहे, माझी प्रसिद्धी, माझं हे सगळं मिळालेलं आहे ते सगळं धुळीला मिळणार आहे. हे मला जाणवलं आहे. हे त्या लोकांना जाणवू दे. सगळ्यांमध्ये हळूहळू ही बीजपेरणी कर. माझ्यामध्ये सुद्धा कर. माझे सगळे जे दोष आहेत ते सगळे दोष माझ्या मनातून आणि हृदयातून काढून टाक. कारण मी तुला शरण आलो आहे. हे या अवतारामध्ये असं वर्णन केलं आहे की मी तुला शरण आलो आणि सगळ्यांवरती तू चंद्रासारखा कृपा कटाक्ष टाक. मग हे विश्वनियंत्या, तुझ्या त्रिगुणात्मक मायेमुळे सर्व देह, इंद्रिय आणि चेतना उत्पन्न झाली आहे. हे आता मला कळलं आहे. तूच तर सगळं त्रिगुणाचा नायक आहे. 3 गुण प्रकृतीचे तूच निर्माण केले आहे. तुझा भक्त सेवेसाठी तळमळतोय. मी जशी तळमळते आहे तुझ्या सेवेसाठी, कारण मला खरं सुख यामध्ये दिसत नाही. विज्ञानसुद्धा विज्ञान राहिलेलं नाही आणि धर्मसुद्धा नुसता नावापुरता राहिलेला आहे. याचा मला खूप त्रास होतोय. आणि इतका त्रास झाल्यानंतर माझा हा जो तळमळणारा माझा जो आत्मा आहे त्याचा वाईट काळ दूर कर. माझा जो वाईट काळ आलेला हे खरं नाही का? शब्द न शब्द खरा आहे हा. असाच अनुभव आपण घेतोय आणि तुझी करुणा माझ्यावरती बरसू दे असं रोजचं वाक्य आपल्याला त्या देवाला म्हणायचं आहे. असं म्हटल्यानंतर तुझे पावन नाम सतत घेणार. मी तुझं जे पावन नाम आहे ते कलियुगातील पापांचं निवारण करतंय. मला इतका आनंद झाला हे जेव्हा स्तोत्र हातात पडलं की कलियुगांमधले पापांचं नाश करण्यासाठी मी स्तोत्र म्हणून काय होणार आहे. मी जर कलियुगातल्या लोकांचा नाश करण्यासाठी घरी बसून काय करू शकणार आहे. तर मी त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते. जो स्वानुभव आहे, जो एक दक्षिण आफ्रिकेमधला एक माझ्या ओळखीचे होते, म्हणजे आता मित्रच म्हणावं लागतील ते आमचे तत्त्वज्ञानांनी जोडले गेलेलो आम्ही. आणि ते म्हणायचे की तुमचं हिंदू तत्त्वज्ञान फार मोठं आहे. काहीतरी अनुभव येऊन आम्ही दोघं एकमेकांशी नेहमी एकमेकांचं सांगायचो की त्यांच्या देशाचं काय आहे आणि आपल्या देशाचं काय. अतिशय सुंदर तत्त्वज्ञानाची चर्चा व्हायची. आणि एक दिवस असं झालं, दक्षिण आफ्रिकेतली गोष्ट आहे आणि ही सत्य आहे. त्या असं झालं अचानकपणे की त्याच्यावरती अतिशय भयंकर प्रसंग त्याच्या जीवनामध्ये घडला. ते म्हणे इतकं चांगल्या आपल्या गोष्टी सुरू आहे, दोघंजण तत्त्वज्ञानाबद्दल बोलतोय, हिंदू धर्म उत्तम आहे तो सांगतोय, समर्थांचं आणि शिवाजी महाराजांचं चित्र बघितल्यावर ताबडतोब तो 1.5 2 पानं लिहू शकत होता. अशी ऊर्जा त्याच्यामध्ये होती दक्षिण आफ्रिकेतला असून सुद्धा. अशा व्यक्ती माझ्या एकमेकांच्या संबंधात असून तो म्हणे अतिशय वाईट मला काळ आला आणि माझ्या घरामध्ये अतिशय वाईट घटना घडली की जी कोणाच्याही घरात घडणार नाही. अशी घटना घडली. 2-3 दिवस तो दिसला नाही. मी त्याच वेळी ठरवलं की हा दिसत नाही म्हणजे याला काहीतरी झालेलं असावं कदाचित. कलियुग जरी असलं तरी हे सगळ्या गोष्टी कशा घडतात. आणि त्याला जेव्हा म्हटलं की तू 2-3 दिवस एक अक्षरही बोलू नको, 2-3 दिवसानंतर आपण भेटू, कारण की इतका भयंकर त्रास मला सुद्धा आहे आणि तुला सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी घडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि दशमी, एकादशी, द्वादशी मला निश्चित आठवतं. दशमी, एकादशी, द्वादशीला मी कणभरही अन्न न खाता असा काहीतरी मनात म्हटलं. मी मागत तर काहीच नाही देवाला, पण त्या व्यक्तीचा जो त्रास आहे तो विनाकारण झालेला त्रास आहे असं जेव्हा म्हटलं. आणि एकादशी, द्वादशीच्या दिवशी जेव्हा त्याचा संध्याकाळी फोन आला, तो म्हणे आय वॉन्ट टू डान्स, मला डान्स करावं वाटतोय म्हणे. म्हटलं मी केलं असं मला इथून मला बिलकुल सांगायचं नाही, कारण जे सहृदय माणसं आहेत ना ते कोणाहीसाठी काहीतरी करू शकतात. तो म्हणाला की मला दक्षिणेतल्या जंगलामध्ये जाऊन नाचावं वाटतंय आज. माझ्या जीवनातलं संकट असं भुरकन पळून गेलं. जे संकट आहे ते आहे, पण मला जाणवत का नाही हे मला समजत नाही म्हणे. मी त्याच्यावरती एकही अक्षर असं सांगितलं नाही. म्हणण्याचं कारण आहे की कलियुगांच्या याचं तापाचं निवारण जर एक छोटासा अंश नुसत्या प्रार्थनेही करू शकतो
तर हे जे स्तोत्र म्हटलं तर त्या स्तोत्रांनी सगळ्या जीवावर आज नाही उद्या परिणाम होणार आहे. आता आपण यज्ञ करू शकत नाही, कारण यज्ञासाठी पात्रताच नाही कोणामध्ये, ना ऋषी तसे ना सामग्री तशी. पण आपली ही जी आंतरिक प्रार्थना आहे प्रत्येक विश्वासाठी, जी मला कळत नाही पण याच्यामध्ये स्पष्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की तुझं पावन नाम सतत घेणारे कलियुगातील पापांचे निवारण करते. हे मला पटलं आहे. हे सोदाहरण मी आत्ता तुम्हाला सांगितलं. त्यांना संसाराचा त्रास होत नाही, घटना घडते त्रास होत नाही. मी माझं हे रोज स्तोत्र म्हणणार आणि आज नाही उद्या एखादी घटना अशी घडेल की जी हृदयाला शांत करणारी असेल, ते हे स्तोत्र आहे. आणि भीती मग कधी उरत नाही. अजून काय पाहिजे आपल्याला? कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. आता सध्या तर सगळं भीतीयुक्त वातावरण आहे. मग तुझा हा अवतार सत्पुरुषांच्या हिताकरता, अधर्माचा विनाश करणारा आणि देवांचे रक्षण करणारा आहे, हे मला आता कळलंय. हे धर्मसंस्थापका, आता हा जे धर्मसंस्थापन करणारा हा जो अवतार आहे तो तुझ्या कृपेने समाजात सत्य आणि सद्गुण नांदू दे आणि कलियुगाचा अंत घडू दे. आणि हे म्हणणारी मी असू दे. मग मी असू दे असं म्हणण्यासाठी म्हणजे माझा किती मोठा हातभार समाजासाठी लागेल. घरात बसायचं आहे, स्तोत्र म्हणायचं आहे, काहीही मागायचं नाही आहे देवाला. देवाला काहीही न मागता हे स्तोत्र मागायचं आहे. देव बरोबर त्या गोष्टी पूर्ण करतो, कारण ती शक्ती ब्रह्मांडामध्ये भगवंतानी टाकली आहे. कोणी ना कोणी आपलं कार्य करत आपल्यासमोर येईल आणि म्हणेल, अरे अचानक कसं काय बदल झाला. आणि ह्याला सगळे या स्तोत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे, याला चमत्कार म्हणत नाही, हे पुन्हा प्रकृतीचा नियम आहे. मग आपण काय म्हटलं होतं त्या दिवशी, प्रकृतीचा खेळ कळावा, आत्मसाक्षात्कार व्हावा. ह्याच्याच अनुषंगाने मी समाजाचं सुद्धा ऋण फेडू शकते. एक दोन प्रकार आपल्या छोट्याशा भावनेनी जर आपण एखाद दोन याच्यात करू शकतो, तसा कुणीतरी असा मोठा व्यक्ती येईल की ज्याच्या मागे झुंडच्या झुंड लोक जातील, कारण ते सगळे अंतःप्रेरणेने प्रेरित झालेले असतील. कारण हे स्तोत्र प्रत्येकजण वाचत असेल, याची जाणीव ज्याला झाली तो प्रत्येकजण वाचत असेल. घरात 4 लोक असतील, त्यातल्या एकाने जरी वाचलं तर 4 सुद्धा परिणाम होणार आहे. जसा कोरोना वाईट होता ना, तसं हे स्तोत्र इतकं पसरवायला पाहिजे, इतकं पसरवायला पाहिजे की समाजामध्ये चमत्कार म्हणूनच क्रांती घडली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. आणि मग त्यांनी म्हटलंय, तुझा माझे घर, माझं कुटुंब, माझं वैभव. कुणाला सोडायला सांगितलंय कुटुंब, कुणाला सोडायला सांगितलंय वैभव? माझं घर, कुटुंब, वैभव हे सगळं सुशोभित आहे. बरं, मला सध्या त्याचा काही त्रास नाही, कारण माझ्या घरामध्ये ते लोण आलेलं नाही कलियुगाचं. पण तुझ्या चरणांच्या शिवाय ते सगळं अर्थहीन आहे. लक्ष्मी म्हणते मी विष्णूच्या जवळ असल्याशिवाय नाही. आत्ता माझ्याजवळ सगळं आहे, विज्ञानामुळे मला सगळं मिळालं आहे, पण मला समाजाची आणि देशाची अवस्था बघवत नाही आहे. माझा जीव त्याच्यासाठी तळमळतोय. घरी खायला प्यायला कपडे घालायला काही कमी नाही. लोक प्रेम करणारे आहेत सगळे, पण समाजाची ज्यांच्या घरामध्ये घटना घडतात, जशा मोठमोठ्या आपत्ती येतात आणि तेव्हा सगळे राजकारणी कसे लुटेरी पाहतो आपण, तेव्हा बाकी ह्या गोष्टींची जाणीव होते. नाही, फक्त आपला स्वतःचा विचार करून चालणार नाही. म्हणून देवा, माझं घर, माझं कुटुंब आणि माझा समाज आणि माझा देश, ह्यासाठी आता मी प्रार्थना तरी करणार कमीत कमी. आणि प्रार्थना करत असताना जर समोर एखादा व्यक्ती त्या ध्येयाने प्रेरित दिसला तर त्याला मी माझं सगळं जीवन झोकून द्यायला तयार आहे. जय जय रघुवीर समर्थ. असे लोक जेव्हा तयार होतील, तो म्हणे कलीचा अवतार आहे. आणि तो अवतार असा हृदयातून जाणवते ना ऊर्जा, एक प्रकारची ऊर्जा जी जाणवते आहे ती. मग जगातील हे जे सौंदर्य आहे, तुझे प्रेमळ हास्य, चमकदार तेजस्वी मुख, हे सर्व मला प्रिय नसल्यास अशा जीवनाला काय अर्थ आहे? तुझं जे सुंदर रूप आहे म्हणतो, अरे तुझं सुंदर रूप आहे आणि मला तर बिभत्स रूप दिसतंय. सगळं समाजाचं बिभत्स रूप मला जर दिसतंय, याच्यावरती जास्त चर्चा करणार नाही. घराघरात, दारादारात आणि कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये आणि देशामध्ये जी बिभत्स अवस्था झालेली आहे, तशी अवस्था, तसं रूप माझ्या भगवंताचं नाही. मी त्याचं तर रूप, मी एकटी तर नाहीच नाही. मी भक्त आहे, मी एकटी आनंद घेईन, पण एकटा आनंद घेऊन काही फायदा नाही. तुझ्यासारखं रूप, इतकं सौंदर्यवान माझी पृथ्वी, ती पुन्हा जशीच्या तशी व्हायला पाहिजे. हे माझं स्वतःचं मागणं आता कली ह्या परमेश्वराजवळ आहे. असे जे 11 जे श्लोक आहेत ते प्रत्येकाने म्हणावे. ह्याची जाणीव बघा, मला वाटली असं नाही, प्रत्येकाला ती वाटेल. मग आता त्यावरती ते म्हणतात आहे की जगातील सौंदर्य, प्रेमळ हास्य, चमकदार तेजस्वी मुख, हे सर्व मला प्रिय नसेल तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे? तुझं साठी मरण ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण, असं जे सावरकरांनी म्हटलं आहे ते काय खोटं आहे का?
असा हृदयामधला जागृत इतका त्रस्त झालेला मानव आहे. पण त्या त्रस्ततेकडे न बघता आता ते म्हणतात आहे की कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे. कलियुगाचा अंत करण्यासाठी, रामराज्याची स्थापना करायसाठी असे हृदयातून प्रेरित झालेले जे लोक आहे, गोंदवलेकर महाराज म्हणतात पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपूर्ण कृतीत उतरण्याची वेळ आली. हे काही योगायोग नाही नुसता 13 ऑक्टोबरचा योगायोग नाही. स्वतः सद्गुरूंनी बोलण्याची प्रेरणा दिली आहे, स्वतः समर्थांनी दिलेली प्रेरणा आहे. सगळ्या घरांमध्ये याचे पॅम्पलेट मी स्वतःच करून वाटायची इच्छा आहे आणि प्रत्येकाने ते मनापासून म्हणावे. आज नाही उद्या त्याचा परिणाम होईल. हयवर भयहर करहर शरणव खरतर वरधर शर 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 दशबल दमन जय हत भरवर भरवन नाशन शशधर शतसम समरमदन. मग त्याला म्हटलं हे हयग्रीवा, शेवटचं वाक्य आहे आता, हे हयग्रीवा, भय दूर करणाऱ्या, आपल्या भक्तांचे रक्षण करणाऱ्या, सर्व वृत्तीचा नाश करणाऱ्या देवा, तूच विजय देव आहेस. तूच फक्त विजय देव आहेस. आतापर्यंत जे झाले ते अवतार होते आणि ते अवतार आले निघून गेले. आता हा जो हृदयामध्ये होणारा अवतार आहे की नाही, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो अवतार होणार आहे तो अवतार चिरंतन राहणार आहे. प्रत्येकजण त्याचा अनुभव घेणार आहे. एका कुटुंबात एक जरी व्यक्ती असा असला तरी तो सगळ्या कुटुंबाचं सामर्थ्यवान करणार आहे. बिलकुल कुटुंबाला हालू देणार नाही, देशाला हालू देणार नाही. विज्ञानाला विज्ञानाच्या ठिकाणी ठेवेल, अध्यात्माला अध्यात्माच्या ठिकाणी वर घेऊन जाईल आणि अशी स्वतःची तर प्रगती करेलच. असं हे स्तोत्र म्हणजे हातात सापडलेला अमृत कुंभच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण म्हणतो मंथन झालं, मंथनानंतर काहीतरी सापडलं. मग काय विष पिलो आपण? हे सगळं वाईट विष प्यायलो. पिऊन इतकं थकलो आता की अमृताचा कलश असा जर एखादं स्तोत्र सापडलं आणि त्याचा परिणाम होतो. त्याचं दुसरंही उदाहरण, 3-4 वर्षापूर्वी दिलेला एखादा शब्द असतो जो आपणही विसरून जातो, तोही विसरून जातो, पण तो पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीचा फोन येतो, माझं काम झालेलं आहे. म्हणजे युनिवर्स आपला ऐकतो आहे. याची जर शक्ती, हा स्वतःचा अभिमान नसून ही तळमळ आहे की या तळमळीतून जर एखादी गोष्ट एखाद्याच्या जीवनात आपण छोटीशी खारुताईचा वाटा जर घेऊ शकतो. अशी प्रार्थना दिवस रात्र 2-3 वेळा. याच्यात कारण काय आहे माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं, हे फक्त स्वतःसाठी नसून स्वतःच्या फायद्यासोबत इतरांचा फायदा आपण त्या प्रार्थनेत मांडणार आहे. त्यामुळे त्या प्रार्थनेला अतिशय मोठं बळ आपला हा युनिवर्सच देणार आहे. कारण युनिवर्समधून निर्माण झालेली ती शक्ती आपण ग्रहण करणार आहे. मग अशी ग्रहण केलेली शक्ती, हे पराभव दूर करणाऱ्या देवा, हा जो पराभव आतापर्यंत ते सगळे जे पराभव आहे, इतक्या कोणत्या गोष्टी आपण विज्ञानाने जिंकले, इतकं ज्ञान आपल्याला मिळालं, म्हणूनच आपल्याला जी शांती मिळत नव्हती ना. मी म्हणत होती हे पारायण करून, हे समजून, हे ज्ञान घेऊन मला शांती का वाटत नाही आहे, मला अशांत का वाटतं आहे. माझ्या घरात काहीही कमी नसताना मी अशांत आणि तळमळीत का आहे, तळमळते काय आहे. त्याचं गडावर उत्तर मिळालं आणि गडावरती हे कळलं की अशा प्रकारची जागृती एकाची, हजारोंची आणि लाखोची झाली. हे स्तोत्र म्हणत प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. विवेकानंदांनी म्हटलेलंच आहे. तर ही जी प्रार्थना आहे याचे घरोघरी पॅम्पलेट करून प्रत्येकाने ही प्रार्थना म्हणावी. बाकीचं सगळं सोडून द्यावं. आपल्यासोबत समाजाचा, देशाचा आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी आता रामांनी, कृष्णांनी आपल्यामधल्या हृदयस्थ भगवंताला दिली आहे. याची जाणीव हनुमंतासारखी आपल्याला झाली पाहिजे. शेपटी वर झाली होती जशी हनुमंताची, तशी आमची झाली पाहिजे. म्हणून ही शांती मला वाटत नाही. घरामध्ये सगळं चांगलं असून मला अस्वस्थ का वाटतं? कारण हा कल्कीचा जो अवतार आहे तो जागृत करण्यासाठी आलेला आहे. प्रत्येकाने जागृत व्हायचं, हा मंत्र म्हणत राहायचं आणि मंत्र म्हटल्यानंतर त्याची काय प्रचिती येईल ते तर मी पण सांगू शकणार नाही. कारण पुराणातल्या गोष्टी आहेत त्याच्या कशा प्रकारचं पूर्ण करायच्या ही भगवंताची स्वतःची जबाबदारी आहे. मग त्याची स्वतःची जबाबदारी तो कसा सांभाळेल याचा जर विचार केला तर आज प्रत्येक ऐकणाऱ्याला छान झोप लागणार आहे. याच्याबद्दल मला अगदी खात्री आहे. उद्या मी आणखी वेगळ्या देवीचं स्तोत्र सांगणार आहे पुढच्या वेळी, ते तर आणखी सुंदर आहे. तर त्या 2 स्तोत्रांचं जर एकत्रीकरण झालं तर आपला जीवन सार्थक झालं, ऋषी ऋण फेडल्यासारखं झालं असं म्हणायला हरकत नाही. मग त्याला म्हणायचं तूच विजय देव आहेस. हे पराभव दूर करणाऱ्या प्रभो तुझा सतत विजय असो. देवा तुझा सतत विजय असो. हे पराभव करणाऱ्या देवा तुझा सतत विजय असो. म्हणणारी मी भक्त तुझ्या पायाशी लोळण घेते आणि तुझं सगळं सौंदर्यवान रूप मी माझ्या कुटुंबात, म्हणजे सुना मुलांमध्ये भरलेल्या माझ्या कुटुंबात बघते, समाजामध्ये बघते, देशामध्ये बघते. आणि असं येणारं जे सौख्य आहे
ते सौख्य प्रत्येक भारतीयाला पाहिजे की नाही? कारण आपला हिंदू धर्म अतिशय प्रगल्भ असा हिंदू धर्म आहे. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर सम. आज डिस्टर्बन्स खूप होता, पण आज खूप डिस्टर्बन्स असल्यामुळे बोलताना खूप त्रास झाला.